पुणे जिल्हा परिषदेचे 292 कोटींचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलंय। आगामी आर्थिक वर्षासाठीच्या शिल्लकीच्या अंदाजपत्रकाला सल्लागार समितीने मंजुरी दिली। गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात 58 कोटींची वाढ झाली। शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि प्राथमिक आरोग्यावर अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचं 45 कोटी 3 लाख 90 हजारांचं अंदाजपत्रक सादर झालं। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हे अंदाजपत्रक सादर केलेलं आहे। विशेषतः आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण, महिला समाज कल्याण, बाल कल्याणासाठी भरीव तरतूद केलेली आहे। जळगाव जिल्ह्यात 22 मार्चला भव्य एल्गार महामेळाव्याचं आयोजन केलंय। यावेळी छगन भुजबळांची उपस्थिती असणार आहे, तर भुजबळ समाजाच्या न्याय हक्कांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देखील करणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळानं यूपीआय भीम ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहार प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिलेली आहे। 1500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली। यामुळे देशातील लहान दुकानदारांना दिलासा मिळणार आहे। 2000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर आकारला जाणारा व्यापारी सवलत दराचा खर्च सरकार उचलणार आहे। साताऱ्यातील कोरेगावच्या सरदारांचे वंशज राजाभाऊ बर्गे कुटुंबियांनी रायगडावर शौर्य दिवस साजरा केला। गेल्या अनेक वर्षांपासून हे 300 मावळ्यांचं घराणं रायगडावर अभिमान दिन साजरा करतात। 1773 मध्ये रायगड किल्ला तिसऱ्यांदा स्वराज्यात आणण्यात आला। यामध्ये कोरेगावचे सरदार खंडेराव बर्गे यांनी मोलाची भूमिका बजावली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील 3 ठिकाणी रोपवे होणार आहेत। पन्हाळा, ज्योतिबा यासह विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर या ठिकाणी रोपवे होणार आहेत। त्यासाठी सरकारनं मान्यता दिली असून 45 ठिकाणी रोपवे होण्याचा मार्ग खुला झाला। त्यामुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांचं महत्त्व वाढणार असून स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। बीडच्या परळी एसटी आगारात 5 नव्या बसेस दाखल झाल्यात। सध्याच्या बसेस अत्यंत दयनीय अवस्थेत होत्या, त्यामुळे नव्या बसेसची मागणी केली जात होती। आज अखेर परळी एसटी आगाराला 5 नव्या बसेस मिळाल्या आहेत। या नवीन बसेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्र सरकार मुंबई ते गोवा रो सेवा देणार आहे। कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कोकणवासियांची मोठी गर्दी दिसून येते। गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रो सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध आणण्याची गरज आहे। 3 महिन्यात त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामधील सरकारी कर्मचारी अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात, त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात, असंही फडणवीसांनी म्हटलंय। औरंगजेब क्रूर राजा होता, अशा हिंसक राजाचं अस्तित्व आपल्या राज्यात नको, अशी भूमिका मंत्री संजय शिरसाटांनी मांडली आहे। अमेरिकेनं लादेनला मारलं आणि उचलून समुद्रात टाकलं, त्याची कबर दिसते का? मग औरंगजेबाची कबर राज्यात कशाला हवी, असा देखील सवाल शिरसाटांनी केला आहे। औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी संतापलेत। कबर खोदून शांतता पसरणार असेल तर देशाची प्रगती होत असेल तर खुशाल कबर उखडून टाका, असं आझमी यांनी म्हटलेलं आहे। सत्याग्रह दिनानिमित्त महाडच्या चौदार तळी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अबू आझमी बोलत होते। नागपूर हिंसाचार प्रकरणाचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी काही पोस्ट बांगलादेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। काही पोस्टवर बांगलादेशी लिंक असल्याचं पोलीस तपासातनं समोर आलंय। या पोस्ट बऱ्याच आक्षेपार्ह आणि चिथावणी देणाऱ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। आरोग्य विभागामध्ये वाहन घोटाळा करण्यात आलाय। कागदावर वाहन दाखवून तब्बल 11 कोटींचा घोटाळा करण्यात आला। झी 24 तासनं पंचनामा या खास कार्यक्रमातून आरोग्य विभागातला घोटाळा उघड केला। त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। तथ्य पाहून भूमिका घेणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय। बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला। बँकेच्या शाखांमध्ये शिपाई क्लार्कची पदं रिक्त आहेत, त्यामुळे भरतीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे। संपामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होतोय। सरकारच्या व्हॅट टॅक्स धोरणाचा निषेध म्हणून जळगावात रिटेल वाईन असोसिएशननं आंदोलन केलंय। व्यावसायिकांनी मद्यविक्री बंद ठेवत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय।
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात गेल्या 3 महिन्यांपासून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली। शहरातील कश्मीरा मेडिकल फोडून चोरट्यांनी मोबाईलसह रोख रक्कम लंपास केली आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सोलापुरात घरफोडी करणाऱ्या 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी चोरट्यांकडून 4 लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त केली। या चोरट्यांचा आंतरराज्य टोळीशी काही संबंध आहे का या संदर्भात पोलीस पुढचा तपास करत आहेत। अक्कलकोट शहरात स्वामी समर्थांच्या मंदिरापासून अवघ्या 300 मीटरवर बियर बार शॉपीला लायसन्स दिलं। बनावट कागदपत्र देऊन हे लायसन्स मिळवलंय असा आरोप सचिन कल्याण शेट्टींनी केलेला आहे। अजितदादांना अधिकाऱ्यांनी चुकीचं ब्रीफ केल्याचं सचिन कल्याण शेट्टींनी सांगितलंय। वाढीव परवाना फीच्या विरोधात सांगलीमधील बार आणि परमिट रूम व्यावसायिकांनी मोर्चा काढला। बार आणि परमिट रूम एकच व्यवसाय असताना त्यासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती कशाला असा सवाल आंदोलकांनी केलाय। यावेळी काळे कपडे परिधान करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली आहेत। राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं होतं अशी आकडेवारी समोर आलेली आहे। राज्यात 2 वर्षात महिला अत्याचाराच्या 93,000 घटना घडल्यात। त्यामध्ये बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पती आणि नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्य या गुन्ह्यांचा समावेश आहे। लहान मुलांसंदर्भातल्या गुन्ह्यांचा आकडा देखील 9,000पेक्षा जास्त आहे, तर 18,000 मुली महिलांचं अपहरण केल्याचं समोर आलंय। कोल्हापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे। या आरोपींकडून 10 लाखांच्या मुद्देमालासह सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत, तर आरोपींवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। नागपुरातील भालदारपुरा भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। भालदारपुरा भागात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। काल दिवसभरात पोलिसांनी 27 जणांना ताब्यात घेतलं होतं। आतापर्यंत पोलिसांनी 84 जणांना ताब्यात घेतलं असून सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे। लातूर जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। घराच्या शेजारी राहणाऱ्या 45 वर्षाच्या शिक्षकानं 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुरुडमध्ये घडली। आरोपी शिक्षक तानाजी कोळीला पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकमध्ये 1300हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई झाली। विना परवाना, विना गणवेश रिक्षा चालवणाऱ्यांना दणका दिलाय। शालिमार इथल्या मारहाणीच्या नंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। रिक्षा चालकाच्या तपासणीसाठी पोलिसांचं खास पथक तयार केलंय। नाशिकमधील दुहेरी हत्याकांडा प्रकरणी 5 जण ताब्यात घेतले। पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून खून झाल्याचं उघड झालेलं आहे। उमेश जाधव, प्रशांत जाधव यांची नाशिकमध्ये हत्या झाली होती। उमेश जाधव एनसीपीचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे। सोलापूर महापालिका आयुक्तांनी कचरा डेपोची पाहणी केली। शहरातील घरोघरी घंटागाडीद्वारे कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, किती टन कचरा जमा केला जातो याची माहिती आयुक्तांनी घेतली आहे। बायो ऊर्जा प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती आणि खत निर्मिती केली जाते, या संदर्भात त्यांनी माहिती घेतली। चाळीसगावच्या मेहुणबारे परिसरातील महावितरण विभागाच्या केवी सबस्टेशनमध्ये आग लागली। केबलमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे, मात्र यामध्ये महावितरणचं साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झालंय। छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकात लाकडाच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये 10 ते 15 दुकानं जळून खाक झालीत। ही सगळी दुकानं लाकडांची होती, तर काही दुकानं जुन्या फर्निचरची होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय। साताऱ्याच्या कराड जवळच्या सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला। गॅसच्या दाबामुळे झालेल्या या स्फोटात 3 परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बॉयलरचं टेस्टिंग सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातील विखरणी गावातील महिला अवैध दारूबंदीसाठी आक्रमक झाल्यात। पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलंय। या ग्रामसभेत अवैध दारू विक्री विरोधात ठराव मंजूर केलाय। दारू विक्रीचा व्हिडिओ पाठवा आणि बक्षीस मिळवा। अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व सुविधा बंद करण्यात येतील असे ठराव मंजूर केले।
महाराष्ट्रातील 32,000हून अधिक गावांमध्ये ग्रंथालय नसल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील सरकारी अनुदान मिळणाऱ्या ग्रंथालयांची संख्या 11,150 इतकी आहे। राज्यात 44,738 गावं आहेत। यातील 32,000हून अधिक गावांमध्ये ग्रंथालयच नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय। संभाजीनगर शहरात आजपासून 2 दिवस पुन्हा एकदा पाणीबाणी निर्माण होणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आजपासून तब्बल 36 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। या शटडाऊन काळात जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे। अकोल्यातील सुनील कल्ले हे चिमण्या वाचवण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत। चिमण्यांची संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्यांची घरटी उभारली आहेत, तर त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्ष्यांचं वास्तव्य आहे।